नमस्कार, मी अशोक अच्युतराव काटे, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड पुणे, कंपनी जी मानवता जपते, या कंपनीचा जालना आणि बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलेलो आहोत लक्ष्मणराव बिनखर्चे, मुक्काम चापडगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना यांच्या शेतावरती। तर त्यांनी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे दर्जेदार उत्पादन वापरून त्यांच्या 18 एकर क्षेत्रावरती 3000 मोसंबीचे झाडं आहेत आणि त्यांनी 1,500 म्हणजे 1,500 झाडं 5 वर्षाचे आणि 1,500 झाडं हे 6 वर्षाचे। तर पहिल्या बहारात जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल, या पद्धतीची जी बाग आहे, तर अधिक अनुभव त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दात। नमस्कार, मी लक्ष्मण अंकुशराव बिनखर्चे, चापडगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना। माझी संपूर्ण जमीन 50 एकर आहे। त्याच्यामध्ये 18 एकर मोसंबी, 1,500 झाडं 5 वर्षाचे आणि 1,500 झाडं 6 वर्षाचे। तर मागच्या वर्षी आम्ही बावस्कर बद्दल माहिती घेतली आणि त्याच्या आम्ही औषधं काही वापरायचा हे केला, निश्चय केला। तर ते आम्हाला खूप चांगलं सेटिंग हे झाले, व्यवस्थित वाटलं। बहारामध्ये तुम्ही मग पहिली फवारणी वगैरे काय घेतली, किंवा मग ताण सोडत असताना नेमकं काय केलं तुम्ही, आमच्या शेतकऱ्याला काय सांगू शकाल? आम्ही पहिली फवारणी थ्रायवर 5 ml पर लिटर, प्रिझम आणि हार्मोनी 3 प्रोडक्ट सुरुवातीला घेतले। पहिली ताण दिल्याच्या नंतर पाणी फोडल्यावर पहिली फवारणी झाल्यानंतर साधारण किती दिवसांनी दुसरी फवारणी केली तुम्ही? दुसरी फवारणी आम्ही 15 दिवसांनी केली। बरं, पहिल्या फवारणीमध्ये जे तुम्हाला थ्रायवर, प्रिझम आणि हार्मोनी जे घेतलं तुम्ही 5 ml आणि 3 ml, तर याच्यामध्ये बहार निघण्यासाठी काय मदत झाली तुम्हाला, किंवा पहिल्या बहारापेक्षा वेगळा बहार काही जाणवला का तुम्हाला? म्हणजे आम्हाला एक सारखी फुट निघली आणि जिथं फुलाची एक हे निघले, वातावरण नसताना पण फ्लावरिंग चांगली निघली। आणि मग नेक्स्ट फवारणी आम्ही प्रिझम, थायवर आणि प्रोटेक्ट म्हणजे हे प्रोटेक्टंट पी हे औषध मधमाशी अट्रॅक्ट करण्यासाठी आहे। तुम्हाला मधमाशीचा कसा अनुभव असला? मधमाशी खूप काही वाटलंच नाही की फवारणीमुळे मधमाशीचा काही प्रॉब्लेम आहे का काय, एकदम व्यवस्थित वाटलं। मधमाशी पण भरपूर वाटली आणि सेटिंग पूर्ण एकदम पहिल्यापर्यंत चांगली झाली। बरं, याच्यामध्ये फुलगळ वगैरे झाली का तुमची, म्हणजे फवारणी केल्यानंतर फुलगळीत परिणाम जाणवला का? जसं तुम्ही आता 4थ्या वर्षी पण काही झाडांना बहार घेतला होता, तर त्या दरम्यान जशी फुलगळ झाली होती, तर ह्या फवारणीच्या नंतर मग फुलगळ जाणवली का तुम्हाला? नाही, फुलगळ पहिल्यापर्यंत तर एकदम चांगलं वाटलं आम्हाला। गळगीळ जास्त काही झालीच नाही आमची, म्हणून तर माल चांगल्या कंडिशन मध्ये आणि जास्त कंडिशन मध्ये जास्त सेटिंग झाली। समजा तुमचं म्हणणं असं आहे की जेव्हा व्यवस्थित जास्तीत जास्त सेटिंग झाली आणि मग फळाचा आकार लिंबा एवढा होईपर्यंत तुम्ही काही दुसरी फवारणी केली का? हा, तोपर्यंत काही नाही केलं आम्ही। मग लिंबासारखी साईज झाल्यावर एक तिसरी फवारणी घेतली आम्ही, कॉर्प शायनर, न्यूट्राटेन, हार्मोनी, हा, हे 3 घेतले। लिंबा एवढी साईज झाल्यावर मग नंतर काही गळ वाटली नाही। आणि तुमचं जे गावामध्ये इतर बागांवरती समजा एक 10-15 वर्षाचे जे बाग आहेत, यांच्या बागांमध्ये जो कॉकड्रॉपचा प्रॉब्लेम आला होता, तर अशा प्रकारचे काही कॉकड्रॉपचे प्रॉब्लेम किंवा म्हणजे फळगळीचा जे देठावरची बुरशी येते आणि त्याच्यातून तुमची फळगळ होते, तर असा तुम्हाला अनुभव कुठं दिसला का? अशा पद्धतीनं काही म्हणजे तुमच्या बागामध्ये काही अनुभव आला का? आमच्या बागामध्ये त्या टायमाला तर काही एक पण फळाचं गळ आम्हाला नजरेत आली नाही। पूर्ण नियोजन व्यवस्थित झाल्यामुळं नंतर काही गळीचा प्रॉब्लेम वाटलाच नाही, नाही तर पूर्ण गळीचाच जास्तीत जास्त समस्या असतात। हा, तर आम्हाला काहीच नाही जाणवलं तसं बिलकुल। लक्ष्मण भाऊ, अजून आपल्याला आता थोडंसं पाठीमागं जावं लागेल की तुम्ही डोस व्यवस्थापन आम्हाला सांगितलं नाही, म्हणजे याच्यासाठी तुम्ही खताचे कोणते कोणते डोसेस वापरले आणि त्याच्यामध्ये कोणते प्रकारचे खत वापरले, जसं की केमिकल असेल किंवा तुमचे सेंद्रिय खत असतील, तर कोणते कोणते वापरले ते जरा आमच्या शेतकऱ्यांना सांगा ना। आपण कल्पतरू बावस्कर टेक्नॉलॉजीचं कल्पतरू 1 किलो घेतलं
एका झाडाला 1 किलो लिंबोळी पेंट घेतली 300 ग्रॅम आणि मायक्रोन्यूटॉन मध्ये घेतला आणि डीएपी घेतलाय. डीएपी एक अर्धा किलो पर्यंत. पोटॅश काही दिला होता का? पोटॅश आणि थोडा युरिया दिला होता सुरुवातीला. आणि हा डोस तुम्ही पाणी द्यायच्या अगोदर म्हणजे ताण सोडायच्या अगोदरच भरला होता का ताण सोडल्यानंतर भरला होता? ताण सोडल्यानंतर भरला होता. तर साधारण एक 10-15 दिवसांनी खत त्याचा डोस दिला होता. तर खताचा डोस दिल्यानंतर तुम्ही ड्रीप पहिलं आथरलं, तर ह्या ड्रीप वॉटर पण काही वॉटर सोल्युबल खत दिले का, किंवा काही मुळी ऍक्टिव्हेट होण्यासाठी काही एखादं औषध दिलं का तुम्ही? फक्त आपण ते हे दिलं आपलं जर्मिनेटर दिलं जमिनीतून, बाकी काही दिलं नाही. वॉटर सोल्युबल आम्ही 2 वेळेस दिलं. आणि ह्या जर्मिनेटर जे तुम्ही सोडलं म्हणताय, तर एकरी किती लिटर सोडलं? एकरी आम्ही 2 लिटर सोडलं होतं. ठीक आहे. आणि या जर्मिनेटरचा जसा तुम्हाला परिणाम काही दिसला का? मुळीमध्ये किंवा वाढ झाली, पांढऱ्या रूट मध्ये वाढ झाली, असं काही दिसलं का तुम्हाला? हा, मागच्या वर्षीचा दुष्काळ होता 18चा, पण त्याच्यानंतर जी झाडं वीक झाली ते एकदम स्ट्रॉंग झाले आणि चांगली कंडिशन वाटली आम्हाला. आणि तुमच्या फवारणी झाल्यानंतर ज्या तुम्ही 2-3 फवारणी घेतल्या, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल माझ्या हिशोबाने दिसत नाही, तुम्ही सांगितलेलं नाही. तर मग किडींचा आणि तुमच्या या आळीचा असा काही प्रादुर्भाव तुम्हाला जाणवला का? नाही, जास्त काही आळीचं केमिकल आम्ही मारलेच नाही. फक्त आम्ही 3 ते 4 फवारण्यातच सगळं शेड्यूल हे केलं. आम्हाला काही किडीचं जास्त अटॅक वाटला नाही. बरं, डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ही बहार व्यवस्थापनासाठी चांगली आहे असं तर तुम्ही सांगणारच, समजा असं काही हरकत नाही म्हणायला. पण झाडाचं संगोपन करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल का असं तुम्हाला वाटतं का? हो, सुरुवातीपासून जर कल्पतरू घेतलं तर जैविक मध्ये म्हणलं तर त्याचा खूप रिझल्ट आहे आणि सुरुवातीपासून चांगलं राहील ते. जर 6व्या-7व्या वर्षात या पद्धतीचे झाड तयार असतील तुमचे, तर साधारण ऑक्टोबरच्या किंवा हस्तबहार घेत असताना नेमकं अजून काय नियोजन करायला पाहिजे? जसं तुम्ही बावस्कर टेक्नॉलॉजी वापरून केलं, तसं अजून शेतकऱ्यांनी वेगळं पण निवडण्यासाठी किंवा जाणवण्यासाठी तर काय करायला पाहिजे? थोडक्यात एक तुमचा अनुभव सांगा. एक खताचं नियोजन आणि आपलं सगळं शेड्यूल असलं तर पुढची गळ न होणं, हे होणं, त्याच्यासाठी फवारणी आणि खताचं नियोजन हे शेतकऱ्यांना करायलाच पाहिजे. आणि सेंद्रिय खत जे समजा तुम्ही कल्पतरू सांगितलं, हे खत जिथं समजा तुम्ही रासायनिक खत वापरून जमिनीचा जो पोत खराब होतोय, ह्या पोत खराब होण्याच्या याच्यात सुद्धा काही प्रक्रियेमध्ये बदल होतो का असं तुम्ही सांगू शकाल का? काही म्हणजे हे खत वापरल्यानंतर तुम्हाला रासायनिक खताची मात्रा कमी झाली आहे आणि गावरान खताची मात्रा आपल्याला चांगली मिळाली असं वाटतंय का तुमच्या जमिनीला, किंवा तुमच्या झाडातून तसं दिसतंय का? रासायनिकची आम्हाला आता आम्ही रासायनिकवर कमी नंतर आम्हाला नेक्स्ट याला तर कमीच करायचं आहे आणि 250 मध्ये 100% जैविक सेंद्रिय करायचं. त्याच्यासाठी आम्ही कल्पतरूचाच जास्तीत जास्त वापर करणार, शेणखताचा वापर तुम्ही करणार आहात. आणि पुढच्या वर्षी तुम्ही असं स्लरीचं वगैरे काही नियोजन करणार आहात का? हो ना, स्लरीचं बी नियोजन आहे आमचं आणि कल्पतरू आणि शेणखत. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की आता जे तुमचे 3000 झाड आहेत, तर याचं अपेक्षित उत्पन्न किती आहे आणि एका झाडावर किती माल असेल? एक थोडक्यात एक तुमचा अंदाज सांगा. 2000 झाडावर 1 क्विंटलचा माल आहे पर झाडावर. आणि काही झाडं ज्याला ताण कमी बसला होता त्याच्यावर थोडा कमी माल आहे, पण आज सगळं उत्पादन डेफिनेट 200 टन तयार आहे. बरं, आता साधारण प्रचलित भाव तुम्ही सांगा का आजच्या तारखेमध्ये? आज समजा 7 ऑक्टोबर 2020 ही तारीख आहे, तर आजच्या तारखेमध्ये तुम्हाला व्यापाऱ्यांचे फोन येत असतात, एवढा क्वालिटीचा माल तुमच्याकडे आहे, तर तुम्ही काय भाव सांगताय तुम्हाला व्यापारी? कालच आमचा 42,000 रुपयानं माल मागितला, पण आम्ही काही दिला नाही. आमची अपेक्षा आहे आणि 15 दिवस दसऱ्यापर्यंत ठेवू. तर दसऱ्यापर्यंत एक साधारण 60,000ची अपेक्षा तुम्हाला करताय, समजा 55 ते 60,000 रुपयापर्यंत भाव अपेक्षित झाला, तर तुमच्या शब्दामध्ये सांगाल का आम्हाला 200 टनचे जर माप गेलं तुमचं तर ते जाणारच आहे? कारण 2000 झाडावरती प्रत्येकी झाडावर 100 किलो जर माल पकडला तर 2000 झाडाचाच माल हा 200 टन होतो. राहिलेले 1000 जे झाड आहेत याच्यावरती आपण 30 किलो किंवा 50 किलो पर्यंत जरी माल पकडला तर ह्याचं सुद्धा माप आपल्याला जवळपास 50 टनापर्यंत जाईल ते. तर आता 250 टन माल जर पकडला तर 55,000 भावानी
नेमके 200 टनाचे जरी पैसे पकडले तर किती होतील? 1-1.25 कोटीपर्यंत तर व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आमची. ठीक आहे. मी सर्व शेतकरी बांधवांना याच्यातून एकच सुचवू शकतो की करोडपतीची भाषा शेतकरी सुद्धा करू शकतो आणि ती भाषा करण्यासाठी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड जी मानवता जपते या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्याचा जे झालेला विकास तुम्ही पाहू शकता. 18 एकरवरची जी बाग आहे ती आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि इथं जे क्रॉपड्रॉपचा सगळ्यात मोठा जो गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना सतवतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला नोटिफाय केलं होतं. एक 13 मिनिटाचा माझा व्हिडिओ होता त्याच चॅनलवरती. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यांना सतवणारा मोसंबी उत्पादकाला, तो म्हणजे कॉकड्रॉप. आणि जी गळ होते पाऊस पडण्याच्या दरम्यान किंवा पावसामध्ये, ती गळ अजिबात इथं झालेली नाहीये. आणि लक्ष्मणराव बिनखर्चे यांचं आडनाव जरी बिनखर्चे असेल तर ते आता यावर्षी करोडपती होणार आहेत. तर त्यांच्यासाठी जबरदस्त एक अभिनंदनाचा वर्षाव मी माझ्या कंपनीकडून आणि कुटुंबाकडून देतो. आणि लक्ष्मणराव, तुम्हाला भावी आयुष्यासाठी निश्चितच आमच्या शुभेच्छा असतील. आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये काय नवीन नियोजन करणारे एक फक्त 2 मिनिटं आम्हाला सांगा. नाही, पुढचं तर नियोजन खूप पुढं तर 400 टनाचं आमचं पूर्ण टार्गेट आहे, उद्दिष्ट आहे. पूर्ण झाडावर 3,000 झाडावर 400 टन माल आम्ही काढणार म्हणजे काढणार. आणि तुम्हाला बावस्कर टेक्नॉलॉजीचं या तंत्रज्ञान वापरत असताना यांचे जे एम्प्लॉईज, समजा जसे की गणेशराव पाटील साहेब घनसावंगीचे, त्यानंतर मी, तर माझा किंवा त्यांचा कसा तुम्हाला अनुभव आला हेही तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा. साहेबांना काटे साहेबांना योग्य वेळी मार्गदर्शन केलं. प्लॉटवर प्रत्येक महिन्याला व्हिजिट दिल्या आणि आम्हाला तंतोतंत मार्गदर्शन भेटलं. त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त प्रॉब्लेम काही वाटलाच नाही. लक्ष्मणराव, आम्हाला एक अजून प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मोसंबीच्या बागामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम एक कॉकड्रॉप आणि दुसऱ्या नंबरचा डास. तर या डासाच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय केलं? आम्ही सौर पॅनलवर लाईट लावून पूर्ण जवळपास आम्हाला 70-80 हजार रुपये खर्च आला सगळ्याच्यात. इन्व्हर्टरवर लाईट लावून 100 लाईट लावले होते आम्ही. पूर्ण 18 एकर मध्ये 100 लाईट लावले आणि आम्हाला तितका ते खूप फायदा झाला. जे छोटे छोटे डास होते, लाईट खाली आम्ही टोपलं ठेवलं, त्याच्यात पाणी आणि ऑइल टाकून ते पूर्ण त्याच्यातच पडलं. रात्री आम्ही 3-3 तास लाईट चालित होतो. नंतर परत आम्ही वर मोठाले डास बाहेरून येऊ लागले म्हणून पहिला आम्ही नेटचा प्रयोग केला. एक आम्ही 15-20 एकर मध्ये केला, मित्राचा आणि आमचं दोन्ही मिळून. ही जी हिरव्या कलरची नेट दिसते, तर ही किती टक्के प्रकाशातली आहे? समजा 50% वाली नेट टाकली आम्ही, पण त्याच्यात पाऊस जास्त झाल्यामुळे थोडी उष्णता वाढायला लागली आणि पानगळ होऊ लागली, म्हणून आम्ही ते नंतर काढून ठेवले. आता साधारण हा बागावरती या नेटचा तुम्हाला नेमका किती खर्च आला? एक नेटचा आम्हाला पूर्ण क्षेत्रासाठी 6 लाखापर्यंत आला. नंतरचा आम्ही थांबविलं पुढे टाकायचं. आणि लाईटचा समजा 1 लाख रुपयापर्यंत तुम्हाला खर्च आला. तर तुमचं जे आता 1 करोडपती होण्याचं जे स्वप्न आहे ह्या बागेच्या माध्यमातून पूर्ण होते, तर याच्यासाठी तुम्ही पारंपरिक पद्धतीनं न जाता प्रयोगशील शेतकरी या नात्यानं तुम्ही बावस्कर टेक्नॉलॉजीची निवड केली. आणि त्याच्यातून तुमचा ह्या जे 2-3 तुम्ही फवारण्या सांगितल्या आम्हाला, जसे की बहार धरताना पहिली फवारणी तुम्ही प्रिझम, थ्रायवर आणि हार्मोनी केली. दुसरी फवारणी प्रिझम, थ्रायवर आणि प्रोटेक्टंट पी केली. त्यानंतर तिसरी फवारणी क्रॉप शायनर, न्यूट्राटोन, हार्मोनी ही फवारणी केली. आणि बागेला तुम्ही एकदा जर्मिनेटर 2 लिटर प्रति एकर सोडलं. तर याचा साधारण खर्च किती आला तुम्हाला? एक इन ॲव्हरेज पूर्ण खर्च सांगा. 10 ते 12 लाखापर्यंत खर्च आला आम्हाला. सगळं शेणखत झालं, तुमचे फवारणी, खत, मीठ, लाईट सहित सगळा 12 लाखापर्यंत खर्च आला. म्हणजे तुम्हाला फवारणीचा खर्च आपल्याला वेगळा तुम्हाला विचारतोय, तर तो खर्च सांगा ना आम्हाला. म्हणजे फक्त तंत्रज्ञान वापरत असताना डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचं कल्पतरू असेल, त्यानंतर जर्मिनेटर असेल आणि इतर जे खर्च आहे तो थोडक्यात सांगा ना. फवारणीचा खर्च 1 लाखापर्यंत आला आणि कल्पतरूचा खर्च 1 ते 40-50 पर्यंत, म्हणजे टोटल 1.5 लाखापर्यंत खर्च आला. बावस्कर टेक्नॉलॉजीचा फक्त 1.5 लाखापर्यंत खर्च आला. बाकीचा अदर खर्च हे आमच्या पद्धतीने झाला. म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये नेट 6-7 लाख रुपये आणि लाईटचा खर्च आहे तो 1 लाख रुपये
आणि हा जो फवारणी आणि बेसल डोसाचा जो खर्च आहे हा एकत्रित पकडून एक साधारण 12 लाखापर्यंत तुमचा खर्च गेलेला आहे. आणि तुमचं अपेक्षित उत्पन्न हे समजा 50,000 रुपये जरी ॲव्हरेज आपण भाव पकडला आणि 200 टन जरी म्हणलं तर साधारण 1 कोटी रुपयाचं जे तुमचं निर्धारित पकडलेलं स्वप्न ते निश्चित पूर्ण होणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, 100% वाटतंय की 50,000 भाव जरी मिळाला आणि 200 टन बी वरचा सोडून बी द्याला तुझे 1,000 झाडाचा माल तरी पण 1 करोड व्हायला काहीच लागत नाही. धन्यवाद लक्ष्मणरावजी.